ओके चलो, रेप्टिलिया एटलीस्ट एज पर नहीं दिख रहा है, इधर दिख ही नहीं रहा है, क्या प्रॉब्लम है? हाँ दिख रहा है, अरे चलो ओके। रेप्टिलिया, चलो रेप्टाइल्स। सो क्रीपिंग एंड क्रॉलिंग मोड ऑफ लोकोमोशन, बच्चों जैसा लिखा है यहाँ पे, ये सबको पता है। क्रीपिंग एंड क्रॉलिंग काय हो, तो खूप सोपा चार्ट आहे, तो सगळा समरी करतो तुम्हाला। इक्टोथर्मिक मतलब क्या? अगेन पोइकिलोथर्मिक और कोल्ड ब्लडेड। देखो कोल्ड ब्लडेड के कितने नाम है, इक्टोथर्मिक, कोल्ड ब्लडेड एंड पोइकिलोथर्मिक। So as per surrounding they change their body temperature. Body temperature is not constant. Our body temperature is constant. क्या है constant body temperature? Yes, 37 degree centigrade. हे बघ इथे वर कोल्ड ब्लडेड एंड पोइकिलोथर्मिक। ए चुप चलो। ओके लिख रहे हो क्या? एमनियोट्स, एमनियोट्स लाइक एनिमल्स। reptiles. So amphibian से reptiles आए, okay? So which amphibian? Labyrinthodont amphibian. Labyrinthodont amphibian gave rise to reptiles during this Carboniferous period. मैंने recording on किया है। कोणाचं? अरे क्या हो गया? Some problem is there today. Okay, चलो बंद भी करती हूँ। No problem. Labyrinthodont amphibian gave rise to reptile. नाही दिलं हे तुम्हाला इव्होल्युशन मध्ये येईल, आतापासून थोडंसं त्याला रिइन्फोर्स केलं तर इव्होल्युशन. Don't amphibian gave rise to reptiles. Amphibians gave rise to reptiles. Which period? Carboniferous period. Amphibianचा कुठला पिरियड होता? Devonian period. फ्लरिशिंग कार्बोनिफेरस, आणि म्हणून कार्बोनिफेरस मध्ये ह्यांचं फॉर्मेशन व्हायला सुरुवात झाली. कार्बोनिफेरस मध्ये ह्यांची फॉर्मेशनला सुरुवात झाली. ओके मेजर व्हर्टिब्रेट ग्रुप इन द मेसोझॉइक इरा. या सगळ्या इराचे किती वर्ष पूर्वी ते बघा. इव्होल्युशनच्या 12वीच्या टॉपिक मध्ये एक चार्ट दिला. मेजर व्हर्टिब्रेट ग्रुप ड्युरिंग द मेसोझॉइक इरा, आणि ह्याच्यावर क्वेश्चन येतो. व्हॉट इज अ गोल्डन एज ऑफ reptile? So that is a Mesozoic era. Is a golden age of reptile. Mesozoic era, golden age of reptile. Mesozoic era, golden age of reptiles. हर्पेटॉलॉजी, इफ यू रिमेंबर, मी तुम्हाला ती एक सिरियल पण सांगितली होती, याच्यावरची मी बघितली होती, चार्ल्स शोब्राची. येस, ड्युरिंग द ब्रांचेस ऑफ बायोलॉजी. बोलून घ्या. हर्पेटॉलॉजी, द स्टडी ऑफ एम्फिबियन्स अँड रेप्टाइल. मला वाटतं नेटफ्लिक्स किंवा प्राईमला आहे.
चार्ल्स शोबराज, जो एकदम ये था, क्या बोलते हैं उसको, लोगों को फंसाने वाला था, उसको अभी भी है वो, इज इन दुबई की सौदी अरेबियाच्या जेलमध्ये. तो त्याच्या लाईफ वरती, चार्ल्स शोबराज इज व्हेरी पॉप्युलर, गूगल इट, यू विल गेट बेस्ट. तो उसके लाइफ पे पूरा ये था हर्पेटोलॉजी, एंड दैट सीरियल आई हैव सीन. हाँ, तो वो अपने सांप के जैसे रंग बदलता रहता था, इसीलिए माइट बी द नेम हैज गिवन. हर क्या नाम था, हर्पेट से ही कुछ नाम था उसका, मैंने तब बोला था, याद नहीं अभी. तो हर्पेटोलॉजी इज द स्टडी ऑफ एम्फीबियंस एंड रेप्टाइल. और द स्टडी ऑफ पोइकिलोथर्मिक टेट्रापोड. तो पोइकिलोथर्म में एम्फीबियन भी आते, रेप्टाइल्स भी आते, and so herpetology. Okay, come back here. So in NCERT, terrestrial, their body is covered by dry and cornified skin. Highlight करो. Chondric thighs में क्या था, body covered with which scales? Placoid. And ostick thighs में cyclone. And इसका scale जो dry and cornified scales. Claws first time appeared in reptiles. में क्लॉज नाही, क्लॉज म्हणजे नख. त्यांचे फक्त फिंगर्स आहेत, नो हे नेल्स. क्लॉज. डेंटिशन देखो वापिस से, एक्रोडोंटिक, होमोडोंटिक एंड पॉलीफायोडोंटिक. नाही, पण हे विथ रिस्पेक्ट टू डायजेस्टिव्ह सिस्टीम क्वेश्चन्स येतात, कारण त्याच्यामध्ये डेंटिशन दिलं, म्हणून इकडे ते करणं गरजेचं होतं. The exchange of respiratory gases only through lungs. हाँ, तो वो एक्सेप्शन है, वो ध्यान में रखो. एरिथ्रोसाइट इनके भी न्यूक्लिएटेड, इनकम्प्लीटली 4 चेम्बर्ड, क्रोकोडाइल में कंप्लीटली 4 चेम्बर. अभी ये साइनस वेनोसस एंड ब्रैकियल एंड वेनस हार्ट कैसे होता है, दैट विल डू इन 12 इन सर्कुलेटरी सिस्टम. Yes, I will be taking classes. किसको ज्वाइन करना है वो अपना अपना चॉइस, राइट. 12th केलं तर चांगलं, नाही केलं तरी चांगलं. They are the kidneys again metanephric and they are uricotelic. अभी ये वोल्फियन डक्ट है ना, मेसोनेफ्रिक डक्ट और वोल्फियन डक्ट, ये भी तुमको आएगा रिप्रोडक्टिव सिस्टम में. ओके, तब हम वापस से इसके बारे में बात करेंगे. बट नाउ यू नो दिस मेटानेफ्रिक, यूरिकोटेलिक, न्यूक्लिएटेड आरबीसीज आर द पॉपुलर फीचर. अभी देखो क्रैनियल पेयर्स, क्रैनियल नर्व्स 12 पेयर्स, बट स्नेक्स में 10 पेयर, बिकॉज नाउ वी आर अगेन मूविंग टू द वेल डेवलप्ड एनिमल किंगडम, हायर एनिमल किंगडम. सो 12 पेयर्स, बट स्नेक्स में इट इज 10 पेयर्स. ये ध्यान में रखो. ठीक है. क्लिडॉइक एग्स के बारे में मैंने बोला था, चलो आठवतंय कोणाला? क्लिडॉइक एग म्हणजे काय? ये मेरोब्लास्टिक एंड डिस्कॉइडल, ये बाद में हम लोग अगेन विल डू इट दिस इन रिप्रोडक्टिव सिस्टम. बट क्लिडॉइक एग मी बोलले होते, आठवतंय का? किंवा मेगालेसिथल एंड क्लिडॉइक. एक्झॅक्टली. सो मोर योक. सो क्लिडॉइक म्हणजे त्या एग मध्येच त्या पूर्ण बेबीचे डेव्हलपमेंट होते. सेल्फ, द एग इज सेल्फ सफिशियंट. आणि म्हणून आपण म्हटलं होतं की आपल्या डेव्हलपमेंट, आपले एग इज अलेसिथल. ह्युमन फिमेल एग्स आर अलेसिथल. ओव्हम जो रिलीज होतोय फिमेलचा, अलेसिथल म्हणजे काय? आपल्यामध्ये योक ना के बराबर आहे, बिकॉज वी नरिश विथ द हेल्प ऑफ प्लॅसेंटा. And yolk wale egg, they nourish, the yolk is nourishing the developing baby. Okay,
सो दॅट इज अ मेगा लेसिथल अँड क्लिडॉइक एग परत येईल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. तेव्हा असं दाखवतात की आम्ही कधी हे ऐकलंच नाही, हो ना. अनोळखी. द एक्स्टॅम्प्ट रेप्टाईल, ठीक आहे, हे आपण तेवढं डिटेल करणार नाहीये. पण जेव्हा तुम्ही ॲलनच्या टेस्ट देतात ना, त्यांचा हा याच टॉपिकचा एक ड्रॉबॅक आहे, ते काही पण क्वेश्चन्स विचार अॅनिमल किंगडम मध्ये. ओके. सो नाजा, कोब्रा, किंग कोब्रा, क्रेट आणि वायपर. फक्त काल माझ्या बहिणीकडे वायपर आला, तिने मला फोटो पाठवला, सापडला नाही. सर्पमित्र आणि हे सगळे आले पण नाही. नाही त्यांचा, हा त्यांचा मोठा, हो मग तशीच दिसते ती आज. काहीतरी प्रॉब्लेम हिचा ना, तर आपण ऍटलीस्ट दिसतंय ना जे दाखवायचे. ओके. येस. हा ते एक्झाम्पल बघा. काय तुमचं आज कोणाचं असं सिरियस मूड नाही दिसत. टर्टल, टॉर्टॉइस, ट्री लिझार्ड, गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल, ॲलिगेटर, वॉल लिझार्ड, नाजा, कोब्रा आणि क्रेट आणि वायपर, हे ऍटलीस्ट हे एक्झाम्पल करा. क्रोकोडाईल रेप्टाईल, पण मग तिचे जे फीचर्स आहेत ना ते रेप्टाईल सारखे. जे फीचर्स आहेत ना ते म्हणून तर मग ॲम्फिबियन टू रेप्टाईल. गार्गी चलो लिखो. रैट स्नेक, these are non-poisonous snakes, and this is your NCR. All this example from NCR. एग्जाम्पल कैसे करने वो तुम अपना अपना सोचो, लर्न कैसे करने. निमोनिक्स तुमचे बनवा. शेअर करण्यासारखे असेल तर शेअर करा, नाही तर तुमच्या पुरते राहिले तरी चालणार. ठीक आहे. So that is about, I guess, about reptile. राइट. वेळ आहे, क्लास आहे पुढचा. एव्स करून टाकू. चला करा, ह्याच्यातूनच करा. चला वाचा आणि करा. चला. फेदर्स, कॅन फ्लाय, फ्लाइटलेस बर्ड कुठला आहे त्याच्यावर क्वेश्चन येतो. सो ऑस्ट्रिच हायलाइट करा. दे पजेस बिग टीथ, त्यांच्यामध्ये असतात का? बर्ड. ओके. पढ़ो और करो एव्स. चलो और मुझे बता. बाबा चला एव्स ह्याच्यातच आहे. ओके. न्यूमॅटिक बोन म्हणजे काय? दे हॅव दिस न्यूमॅटिक बोन. स्लाइड मध्ये दिसतंय का? येस, दे आर द हॉलो. हे महत्वाचं. हॉलो फोल्डर्स. दिसतंय का आता?
दिसतंय? So they have these pneumatic bones, hollow with air cavity. Masters of air म्हटलं J.Z. Young. Masters of air वरती बघ. He said they are the masters of air. कोणी म्हटलं? असं विचारत नाही, विचारायला पण नको. Yes. हा, मी काय विचारलं? डू दे हॅव टीथ? असं मला. तो हे yes. So there is no exception also. They do not have teeth. There is no exception also. So we always say exceptions are always there, but here there is no exception. Ornithology माहिती असेल सगळ्यांना. डॉक्टर सलीम अली, बर्ड मॅन ऑफ इंडिया. हा कॉमन सेन्स वर क्वेश्चन येतो कारण येस. हो का? Huxley described these aves as a glorified reptiles. याच्यावर पण मी क्वेश्चन कुठेतरी बघितला होता. Huxley describes aves as glorified reptile. आणि डॉक्टर सलीम अली नाही, सगळेच हाईट वरती नाही. चिमणी कुठे हाईट वरती? Theropod reptiles of the Jurassic period gave rise to bird. कोणापासून आले? Jurassic period. कोण होते? Jurassic period. All dinosaurs. So dinosaurs are reptile. Bird became modernized during Cretaceous period. प्रत्येकाचा पिरियड लिहा. का सांगतेय? कारण इव्होल्युशन पुढच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये ते आहे. ओके, इव्होल्युशन मध्ये हे येणार आहे. इथे जरी नसेल तरी इव्होल्युशन मध्ये आहे. So they modernized during Cretaceous period. Theropod reptile gave rise to bird during Jurassic period. कारण ते डायनासॉर असे छान चालता म्हणून आपल्याला असं वाटतं की ते लँड अॅनिमल्सच आहेत डेव्हलप्ड, बट दे आर द रेप्टाइल्स. मागची मे बी ते एकदमच ड्राय होत असेल ना, थोडी तर स्किन ऑइली पाहिजे. सो ऍज टू काय म्हणतात त्याला, थंडीपासनं ते थोडंसं वॉर्मथ मिळण्यासाठी. ऑइल असेल म्हणजे फॅट असेल, आणि ते कशासाठी? टू प्रोटेक्ट फ्रॉम दिस ऍडव्हर्स इन्व्हायरमेंटल कंडिशन. आता थंडीचे ते कुठे जाते? हो का? नाही माहिती मला. ते महत्वाचं, त्याला हायलाइट करून ठेवा. दे हॅव द ऑइल ग्लँड ऑन द टेल. एंडोस्केलेटन इज फुल्ली ऑसिफाईड. म्हणजे काय? बोनी, बट द बोन आर न्यूमॅटिक. हॉलो बोन्स, आणि हॉलो बोन्स असल्यामुळे ते फ्लाय करू शकतात. क्रॉप आणि गिझार्ड आहे. त्याच्या बोन्स मध्ये किंवा त्याच्या बॉडी स्ट्रक्चर मध्ये तेवढं फ्लाइट घ्यायची कपॅसिटी नसते सगळ्यांचं. हा, थोडस तर उडतो ना तो. हा, म्हणजे ऑस्ट्रिच तसा कंपॅरिझन मध्ये मोठा आहे. They are warm blood. Now we are moving towards us ना. तो अपना खून खोलता है, हो कि नहीं प्रथमेश?
हम्म. सॉइल ग्लँडची 3 नाव आहेत का तिथे लिहून ठेवा. प्रीन ग्लँड, युरोपायजियल ग्लँड, तो ऍट द बेस ऑफ द टेल. आणि ह्या सगळ्यांची सायंटिफिक नावं कशी लक्षात ठेवायची बघा. पण खूप महत्वाचं. आणि जर खूप एनर्जी त्याच्यामध्ये जात असेल तर मग सोडून द्या. पण बाकीच्या प्रॉपर्टीज ते करू शकतो. 12वीलाच नाही तर तुझं काय संबंध नाही. ओके. बाकीच्या ह्या सगळ्या स्कल इज मोनोकॉन्डिलिक. डायकॉन्डिलिक कोणाची होती? पण ह्यांची मोनोकॉन्डिलिक म्हणजे सम फीचर्स अगेन लोअर अॅनिमल्सचे. हेटेरोसिलस, अँफिसिलस म्हणजे काय? अँफियस दोन्ही बाजूनी कॉन्केव्ह. आता हेटेरोसिलस म्हणजे पुढची बाजू वेगळी आणि मागची वेगळी. ओके. बाकीचं ऍटलिस्ट आपल्या एनसीईआरटीने म्हटलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. Sternum has a keel and carina for the attachment of flight muscle. ह्याच्यावर पण मी क्वेश्चन बघितला होता. फ्लाइटलेस बर्ड, येस. सो तू विचारत होती ना मग त्यांच्यामध्ये काय नाही. सो कील अँड कॅरिना माइट बी ऍबसेंट इन देम, सो दे आर फ्लाइटलेस. म्हणूनच तर मग कील आणि कॅरिना इव्होल्युशन मध्ये गेले असतील. बर्ड पक्ष्यांचा राजा आहे ना तो. राजा करतो ना, फार नाही पण थोडस उडतो ना. पक्षीराज येतो. सगळ्यात मोठा दुश्मन असतो. मॅम त्याचं माहिती होते पिकॉक स्नेकला मारतो असे. एवढ्या स्पेसिस त्यांचे काय काय आपल्याला ह्युमनचे पण अजून पूर्ण नेचर आणि बिहेवियर कळत नाही. त्यांचं काय कळणार आहे. ओके. व्ही शेप बोन कॉल्ड एज अ फर्क्युला और विश बोन और मेरी थॉट बोन. लक्षात ठेवा फक्त एवढं व्ही शेप बोन त्यांच्यामध्ये आहे. ठीक आहे चला. ओके. विशबोन ते असतं ना साऊथ ईस्ट एशियन कल्चरमध्ये अशी 2 स्टिक्स असतात आणि त्याच्यामधनं 2 लोकांनी विश करायचं असतं आणि मग ती स्टिक्स ओढतात. जिला लॉंगर स्टिक मिळते ती त्याची विश पूर्ण होते. ओके. असं आहे काही. ओके. त्याची नाही म्हणा. नुसतं लिहिता पेपर मध्ये काहीच येत नाही. आय एम सो अपसेट. काल आपण मॉर्फो आणि अनॅटचे काय केलं का तुम्ही अनालिसिस? मग सुटले तुमचे सगळे प्रश्न. मग करा डिस्कस. ही पण सेंड केली, बघितली का सगळ्यांनी? Okay, all modern flying birds are having powerful breast muscles, flying muscles. आणि हा त्यांचा व्ही शेप बोन दिसतोय ना, कम्प्लीट व्ही. फर्क्युला.
चला मॅमल्स तुम्ही उद्या करून यायचं आणि खटखट खटखट बोलायचं आणि मग हा चार्ट. ठीक आहे. आपल्या प्रॉपर्टीज लक्षात घ्यायच्या आणि बोलत जायचं. येस. ओके. टीथ आर ऍबसेंट. नो एक्सेप्शन. कोणामध्ये टीथ आहे असं एक्सेप्शन नाही, जसं ऑलरेडी बोलले. नेक्स्ट टाइम बोल. आणि ह्याच्यावर पण एक क्वेश्चन होता. अॅनिमलची लिस्ट दिली होती आणि विदाउट एनी एक्सेप्शन टीथ आर ऍबसेंट. Because they have the beak. Voice box. Parrots active है ना? राइट. चालायचं पुढे. हार्ट इज 4 चेंबर्ड. मग ह्याच्यावर पण क्वेश्चन येतो, कोणाचा 3 चेंबर्ड आहे आणि कोणाचा 4 चेंबर्ड आहे. सो बर्ड्स अँड मॅमल्स 4 चेंबर्ड. हे काय सायनस व्हेनसस कोनस आर्टरियोसस ह्याचा माझा युट्यूबवर एक व्हिडिओ पण आहे, पण आपण हे सर्क्युलेटरी मध्ये करू, विच इज ओपन फॉर ऑल, नो अनलिस्टेड. अरिथ्रोसाइट्स आर न्यूक्लिएटेड. ह्यांचे पण मग अरिथ्रोसाइट न्यूक्लिएटेड कोणाकोणामध्ये बघा. एम्फिबिया, रेप्टाइल्स अँड बर्ड्स. करेक्ट. बर्ड्स आर युरिकोटेलिक लाईक रेप्टाइल्स. महत्वाचं, कारण आपल्याला एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये आहे परत हे. सो दे आर युरिकोटेलिक. ठीक आहे. क्रॅनियल 12 पेयर्स. तो परत क्वेश्चन येतो, 12 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व्स आर प्रेझेंट इन. कारण आता तुम्ही हे म्हणू नाही शकत की इथे नाही दिलेलं आहे. 12वीचा सिलेबस झाल्यावर तिकडे येतं ते नर्वस सिस्टीम मध्ये. आणि एक्सेप्ट नाही. ऑस्टिक थाईस मध्येच यायला पाहिजे. ईल ना, फिशचं म्हणतोय ना तू, EEL. किंवा बघायला लागेल एकदा, बघा फक्त त्याचं स्ट्रक्चर कसं. इलला जॉ नाहीये ना. हा, तो इथे पण येतो, फिश मार्केट मध्ये पण असतो का मला नाही माहिती, मी नाही खात त्याच्यामुळे मला माहिती. चेक करा. बर्ड्स आर ओव्हिपॅरस अँड एग्ज आर, हे महत्वाचं परत, ओव्हिपॅरस, क्लिडॉइक एग्स आणि इंटरनल फर्टिलायझेशन. मेरोब्लास्टिक आणि डिस्कॉइडल क्लिवेज. हे क्लिवेज एकदा शिकलं रिप्रोडक्शन मध्ये की ते येईल. त्याच्यामुळे ॲलनचा पेपर द्यायचा नाही अॅनिमल किंगडम वरचा, चुकून पण. अॅनिमल किंगडम वरचा त्यांचा पेपर दिला की 100% डिप्रेशन फॉर अॅनिमल किंगडम. ओके. चलो, हे त्यांचे सायंटिफिक नाव आणि हे जेवढे NCERT ने म्हटले ते सोपं जाईल लक्षात ठेवायला. पिस्टॅक्युला पॅरेट सोपं जाईल, कॉर्व्हस क्रो सोपं जाईल, बाकीचे बघा जमले. पॅव्हो पिकॉक, बाकीचे लक्षात ठेवा.
ठीक आहे. पुढचा टॉपिक महत्वाचा आणि त्याच्यानंतर 11वीचं द एंड. ओके, हे कनेक्टिंग लिंक हे लक्षात ठेवा कारण हे परत इव्होल्युशन मध्ये महत्वाचं. आर्किओप्टेरिक्स, लिझार्ड बर्ड हे इव्होल्युशन मध्ये महत्वाचं, याच्यावर क्वेश्चन आहे. आर्किओप्टेरिक्स, सो इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाइल्स अँड बर्ड्स, आणि हे चित्र दिलेलं आहे 12वी मध्ये पण. ओके, निग्लेक्ट नको करू प्रथमेश, 12वी करायचं नाही म्हणून. तो लिझार्ड बर्ड. ओके, आर्किओप्टेरिक्स. तिथे बर्डच्या तिथे लिहून ठेवा म्हणजे वाचताना परत सगळं झाल्यावर तुमच्या लक्षात येईल. जे महत्वाचे पॉइंट सांगितलेत ना मी, 4 चेंबर्ड हार्ट, 12 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व्स, 2 मेनिंजेस, 1 मेनिंग्स, 3 मेनिंजेस, हे महत्वाचे पॉइंट्स आहेत जे तुम्हाला 12वीच्या सिलेबसच्या दृष्टीने महत्वाचे. आर्किओप्टेरिक्स महत्वाचं. म्हणजे तुमचं एनसीआर. राईट. मॅमल्स उद्या 10 मिनिटात संपवायचंय आणि मला आता हे डिस्कस करायचंय. काय टेस्ट